मालेगाव तालुक्यातील गरीब कुटुंबांना हक्काचे घर मिळावे या उद्देशाने पंतप्रधान आवास योजना आणि रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुले मंजूर करण्यात आली। मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या दिरंगाईमुळे आणि अनुदानाचे हप्ते वेळेवर न मिळाल्याने तालुक्यातील शेकडो घरकुलांची कामे सध्या रखडलेली आहेत। स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या लाभार्थ्यांवर आता उघड्यावर राहण्याची वेळ आली असून प्रशासनाच्या या घरघर कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार अनेक लाभार्थ्यांनी घराचे काम अर्धवट राहू नये म्हणून खासगी सावकारांकडून चढ्या व्याजाने कर्ज काढले, तर काहींनी घरातील दागदागिने गहाण ठेवून बांधकामाला सुरुवात केली। शासनाकडून लवकरच अनुदान मिळेल आणि आपण कर्ज फेडू या आशेवर अनेक कुटुंबांनी जुनी घरे पाडून नवीन घरांची पायाभरणी केली। मात्र महिनोन्महिने अनुदानाचे हप्ते रखडल्याने आता या लाभार्थ्यांच्या डोक्यावर व्याजाचा डोंगर उभा राहिला आहे। महत्त्वाची बाब म्हणजे अनेक ठिकाणी जिओ टॅगिंगची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि ऑनलाईन प्रणालीवर कागदपत्रांची पूर्तताही झालेली आहे, तरीही निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा का होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे। मालेगाव पंचायत समितीच्या घरकुल विभागाकडे विचारणा केली असता वरिष्ठ स्तरावरून निधी उपलब्ध नसल्याचे किंवा तांत्रिक त्रुटींचे कारण पुढे केले जात आहे। प्रशासनाच्या या वेळकाढू धोरणामुळे तालुक्यातील सामान्य नागरिक दुहेरी संकटात सापडला आहे। येत्या काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असल्याने लाभार्थ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे। ज्यांची घरे छताविना केवळ भिंतींच्या स्वरूपात उभी आहेत, अशा कुटुंबांनी पावसात आश्रय कुठे घ्यावा असा प्रश्न निर्माण झाला आहे। प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तातडीने प्रलंबित हप्ते वितरित करावेत, अशी मागणी सध्या मालेगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांकडून केली जात आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद भवानीवाले। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।